नमस्कार मित्रांनो, गुंतकर हृदय तुझ्या सवे भाग 87 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभ रियाला सुजयवरून बोलतो आणि तसंच ती रागात त्याच्या कानाखाली वाजवते. आता पुढे तो तिचा एक हात घट्ट पकडून तिला भिंतीवर ढकलतो. तुझी एवढी हिंमत, जिथे गरज आहे तिथे तर हिंमत दाखवणार नाही. ऋषभ रागात बोलतच असतो की ती परत चक्कर येऊन त्याची छातीवर पडते. दुसऱ्या क्षणाला ऋषभ एकदम शांत होऊन जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागते. रिया रिया तो घाबरून तिला आवाज देतो, पण ती काही रिस्पॉन्सच देत नाही. ऋषभ तिला तसंच दोन्ही हातावर उचलून बाहेर घेऊन येतो. ऋषभ कामिनी आवाज देते, पण तो तिला साफ इग्नोर करून निघून जातो. पण रियाला त्याच्या मिठीत बघून कामिनीचं मात्र जळफाट होतो. करीम, गाडी काढ, हॉस्पिटलला घे. ऋषभ तो हॉस्पिटलला जातपर्यंत तिच्या गालावर हलके स्लॅप करून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती उठतच नाही. इकडे अनघाला कळताच ही हॉस्पिटलला निघून येते. ऋषभ करीमला सारखं गाडी फास्ट चालवायला सांगत असतो. तोही वेगात चालवत असतो, पण ऋषभला तिचं जास्तच काळजी वाटते. त्यामुळे त्याला कधी हॉस्पिटलला पोहोचते असं झालेलं. मध्येच त्याला वाटून जाते, उगाच रागवलो. थोड्या वेळात ते हॉस्पिटलला पोहोचतात. नील, प्लीज चेक कर. ऋषभ तिला सरळ उचलून नीलच्या केबिनमध्ये घेऊन जातो. तो काही बोलण्याच्या आत तो तिला चेक करायला सांगतो. नील तिला चेक करतो. डोंट वरी, शुगर लेवल कमी झाली आहे, त्यामुळे चक्कर आली आहे आणि बेहोश झाली. मला वाटते रात्रीपासून काही खाल्लं नसावं तिने. नील तिला इंजेक्शन देतो. सलाईन लावून म्हणजे बरं वाटेल. नील, ओके. नील तिला सलाईन लावतो. तेवढ्यात अनु तेथे येते. काय झालं बाई, तू असं अचानक तिला घेऊन का आलाय? काय झालं तिला? अनु काळजीत बोलत असते. तसं ऋषभ तिला सगळं सांगतो. भाई, तू तुझ्या रागावर कंट्रोल करायला हवं होतं. काय गरज होती सुजयचं नाव काढायची? मी तुला आधीच सगळं सांगितलं होतं ना. अनु, चुकलं माझं, पण मला वाटलं तिला राग आल्यावर तरी ती खरं बोलेल, पण तिने तर उलट माझ्याच कानाखाली मारली. ऋषभ, भाई तू ठीक आहेस ना? वेळी आहे का ही मुलगी? काहीच समजत नाही मला तर. भूक लागलाय का तुला? अनु काळजीत बोलते. तिने मारलं त्याचं मला काहीच नाही वाटत आहे गं. बस तिने खरं बोलावं एवढं वाटते. त्रास होतोय मला तिच्या अशा वागण्याचा. ऋषभ, तेवढ्यात तिला होश येते. प्रिया, अनु तिच्या जवळ जाते. ऋषभ आणि अनु दोघेही तिच्या जवळ येतात. अनु थोडं बोलून निघून जाते. ऋषभ तिला ज्यूस आणि फ्रूट्स पाठवायला सांगतो. ती जातात ऋषभ तिच्या समोर येऊन बसतो. तो येताच ती मान फिरवून घेते. सॉरी रिया, रागात थोडं जास्त बोललो. कसं वाटतंय आता? ऋषभ तिचा हात हातात घेऊन बोलतो. ती पटकन त्याच्या हातातून हात काढून घेते. मी ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. रिया, मी कुठेही जात नाहीये, आधी तू खाऊन घे. ऋषभ तेवढ्यात करून येऊन फ्रूट्स अँड ज्यूस देऊन जातो. नकोय मला. रिया, काय चालवलंय तू? हे उपवास वगैरे सगळं बंद कर. कोणासाठी करतोस तू हे? नाही आहे ना तुझं माझ्यावर प्रेम? ठीक आहे ना, पण मग हे करायची गरज नाही आहे. आजपासून मी कुठलाच त्रास तुला देणार नाही, तुला काहीही विचारणार नाही. ऋषभ शांतपणे बोलतो. तो तिच्या हट्टापुढे झुकतो. शेवटी काही झालं तरी तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. तो उठून ज्यूसचा ग्लास घेऊन तिच्या बेडवर बसतो. ती अजूनही मान फिरवून बसते. रिया, तो परत त्याच्या करारी आवाजात म्हणतो. तसं ती तोंड फिरवते. नकोय. रिया बोलायला तोंड उघडते तसं ऋषभ तिच्या तोंडाला ज्यूसचा ग्लास लावतो. सगळं संपवायचं. ऋषभ रागात त्याच्याकडे बघत ज्यूस पीत असते. थोड्या वेळात तिला बरं वाटते. 3 वाजून गेले. मी तिला पोलीस स्टेशनला सोडतो. ऋषभ ते पोलीस स्टेशनला पोहोचतात. ती पण सोबत असते. रियाला बघताच नील समोरहून बोलायला येतो. रिया, तू इकडे काय करते? निखिल, हॅलो इन्स्पेक्टर, हा माझ्या एम्प्लॉईज रिया प्रधान. तुम्ही ओळखता का यांना? ऋषभ, रणजित साहेब, ती माझी बहीण आहे. निखिल, ओ. ऋषभ ते दोघेही बोलत असतात. थोड्या वेळात कमिशनर साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार होऊन तिला 5 लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येते. सगळं आवडलं तसं ऋषभ जायला निघतो. तो रिया त्याला थांबवते. 1 मिनिट थांबा, मला बोलायचं आहे. रिया,
तो ऋषभ, मला ही रक्कम निधीच्या एनजीओमध्ये काम करते त्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी द्यायची आहे. आपण जाऊया का तिकडे? दिया, रे जाऊ नये. इन्स्पेक्टर निखिल आहे, अनु पण आहे सोबत. ऋषभ चिकटपणे बोलून जायला वळतो. तुम्ही नाही येणार? दिया, या शब्दावर ऋषभची चेहऱ्यावर हलकेच असली होती. तो चेहरा नॉर्मल करत तिच्याकडे वळतो. ठीक सांगितलं ना, स्टे अवे फ्रॉम मी. ऋषभ कुशळेपणाने बोलतो. तसा तिचा चेहरा खालकन पडतो. मग तो निघून जातो. डोळ्यातलं प्रेम दिसते. मग रागात बोलली ते नाही समजत का? ती निराश होऊन स्वतःशीच बोलते. मग ती, अनु आणि निखिल तिघे एनजीओला जातात. तिथे जातात निखिलला वेदी लहान मुलांसोबत खेळताना दिसते. तिच्या डोळ्यात तिच्या खेळण्यातून मुलांना काहीतरी शिकवत असते. ती त्यात अनुभव जाते तर निखिल तिलाच बघत असतो. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. तरी काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गणपती हृदय तुझ्या सर्व.